जीवाने मारण्याची धमकी देणाऱ्या त्या अतिक्रमणधारकाची जिल्हाधिकारीकडे तक्रार। कारंजा शहरातील बीबी साहबपुरा भागात राहणाऱ्या एजाज खान सुभान खान यांनी त्यांच्या घराशेजारी अतिक्रमण झाल्याची तक्रार कारंजा नगरपालिकेकडे केली असून नगरपालिकाकडून अद्याप पावेतो काही हालचाली झाल्या नसल्याने एजाज खान यांनी वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वर घरेस यांच्याकडे रीतसर लिखित तक्रार दिली आहे। तक्रारीमध्ये एजाज खान यांनी लिहिले आहे की अतिक्रमणधारक अब्दुल जलील अब्दुल रफीक व इतर लोकांनी सरकारी रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन विवाद होत आहे। एजाज खान यांच्या घरासमोरील रस्त्यावर वीज वितरण कंपनीचे खांब सुद्धा रहदारीस अडथळा निर्माण करत आहे। एजाज खान यांच्या शेजारी राहणारे अब्दुल जलील यांच्या भावाचे जनावरांचे व्यवसाय असून ते रस्त्यावर बांधतात, त्यामुळे रस्त्यावर सगळी घाण होते व रस्त्यावर येण्या जाण्यास त्रास होऊन अंगावरील कपडे खराब होतात। अब्दुल जलील यांना याबद्दल विनंती केली असता ते अरेरावी करतात व त्यांच्या परिवारातील सगळे जण भांडण करतात। काही दिवसांपूर्वी एजाज खान आणि त्यांच्या मुलांना संबंधित अतिक्रमणधारक आणि त्याच्या नातेवाईकांनी जबर मारहाण केली होती, त्याची तक्रार सुद्धा एजाज खान यांनी कारंजा शहर पोलीस ठाण्यात केली असून उपरोक्त लोकांवर गुन्हे दाखल झाले आहे। गुन्हे दाखल झाल्यावरही त्यांची दादागिरी थांबत नसून दररोज कोणतेही कारण नसताना वाद करतात। इतकेच नव्हे तर 1. अब्दुल अलीम रफीक .2 अब्दुल अयान शफीक 3. अब्दुल अलमास शफीक 4. शिबान उर्फ राजा अब्दुल अलीम 5. अब्दुल अदनान अलीम सर्व राहणार बीबी साहबपुरा कारंजा लाड हे सगळे जण मला व माझ्या परिवाराला जीवे मारण्याची धमक्या देतात। संबंधित 7 व्यक्तींकडून मला व माझ्या परिवाराच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। विशेष म्हणजे एजाज खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि वाशिम पोलीस अधीक्षक यांच्याकडे रीतसर लेखी तक्रार दाखल केली आहे। महाराष्ट्र पब्लिक न्यूज।